प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये फायनली काव्याने गाडी आता चालवली आहे. इकडे मानिनी आणि जीवा बोलत असतात तेव्हा मानिनी म्हणते, अरे जीवा, आपला तो सिलेंडर आहे ना, तो घेऊन जा. बाजूला त्या एकट्या आजी राहतात ना, त्यांना नेऊन द्यायचा होता रे तो. जीवा म्हणत असतो, काय ग आई, तू पण उगाच कामं सांगत असते मला. मानिनी म्हणते, अरे गडी माणूस ना तू, आणि तुला सिलेंडर उचलायचं कंटाळा येतो. अरे काय रे, मग काय मी उचलायचं. जीवा म्हणत असतो, अगं नाही ग, नेतो मी. नंतर मानिनी म्हणते, अरे जीवा, तू नंदिनीच्या काय मागे लागलाय वजन कमी करण्यासाठी. बघ बर का किती पाय दुखतायत तिचे, आणि बघ कशी आलीये बिचारी, लंगडतीये अगदी, आणि तू तिचा पिच्छा सोडत नाहीये वजन कमी करण्याचा. इकडे जीवा म्हणत असतो, होऊ दे, काही हरकत नाही, आणि वजन कमी करणं ही एक चांगली गोष्ट आहे. मला नंदिनीला सुंदर असं बघायचंय आणि कायमस्वरूपी तिला निरोगी आयुष्य द्यायचंय, म्हणून मी तिला आतापासून तिची प्रॅक्टिस घेत आहे. इकडे मानिनी म्हणते, काय रे घेऊन बसलाय तू उगाच वजन कमी करण्याचं खूळ. पण जीवा काही ऐकत नसतो. तो म्हणत असतो, अगं जाऊ दे ना, तिला पायी जाती तर चांगलंच आहे. इकडे काव्या आणि पार्थचा सीन घेतला आहे. काव्या अगदी गाडी चालवायला नको नको म्हणत असते, पण पार्थ तिला बळजबरीने गाडीमध्ये बसवतो. आणि पार्थने इकडे या मुलांना गाडीसमोर अडवं व्हायला सांगितलं आहे की थांबा थांबा आणि आम्हाला स्कूलला सोडवा. हे सगळं त्यांनी मुलांना चॉकलेट वगैरे देऊन आणि करायला सांगितलंय. नंतर काव्या चिडते आणि म्हणते, काय रे हे, मध्ये मध्ये येऊन काय असतं तुमचं. ते मुलं म्हणत असतात, अहो आम्हाला स्कूलला जायला थोडा उशीर झाला, आम्हाला गाडीमध्ये बसवून नेसाल का. इकडे पार्थ म्हणत असतो, हो का नाही, चला बरं तुम्ही बसा गाडीमध्ये. आणि तो मुलगा म्हणत असतो, अरे बापरे, ही बाई तर थोडी चिडखोरच वाटते. ती आणखी चिडते आणि म्हणत असते, गाडीमध्ये बसा. नंतर तो मुलगा म्हणतो, या बाईंना गाडी चालवायची काय, बायांना कुठे गाडी चालवता येते. नंतर काव्या परत चिडते आणि म्हणते, तुम्ही गडी माणसं बसा मागे. आणि आता बघा एक बाई किती छान गाडी चालवू शकते. तर ते मुलं थोडेसे घाबरत असतात आणि मोठमोठ्याने गाणे म्हणत असतात, घालिंग लोटांगण वंदीन चरण, आणि देवाचे नाव घेत असतात की देवा बाप्पा आम्हाला तिथपर्यंत सुखरूप पोहोचव. खूप भीती वाटते ही बाई गाडी चालवते तर. आणि पार्थला हसायला येतं. फायनली ते पोहोचले आणि काव्याचा कॉन्फिडन्स पण वाढला आहे. त्यामुळे ती मुलं जातात आणि काव्या आणि पार्थ इकडे उतरून गाडीच्या खाली काव्या थोडी बाहेर जाते आणि पार्थ गाडी जवळ थांबलेला असतो. म्हणजे हे त्यांनी पहिले जे केलं आहे ते दाखवलं आहे की पार्थने कसं त्या मुलांना बोलवून वगैरे चॉकलेट वगैरे देऊन हे करायला सांगितलं होतं. हे ते काव्याला नंतर सांगत असतो आणि त्यांनी तो सीन आत्ता दाखवला आहे. नंतर पार्थ म्हणत असतो, मी त्या मुलांना पहिले बोलवलं आणि त्यांना हे करायला सांगितलं की माझी बायको थोडी अनकम्फर्टेबल फील करते गाडी चालवताना, त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मला हे करावं लागतंय. आणि ते मुलं पण तयार झाले की त्या जर गाडी शिकणार असेल तर आम्ही खोटं खोटं वागायला तयार आहोत. इकडे काव्याला खूप भारी वाटत असतं की माझ्या नवऱ्याने मला गाडी चालवायला यावी म्हणून खूप काही प्रयत्न केले, आणि पार्थला पण खूप आनंद होत असतो. नंतर काव्या आणि पार्थच्या थोडा रोमॅन्टिक सीन दाखवला आहे. इकडे ती अनिशा बघते, पण ती म्हणते, काव्या तू गाडी चालवायला शिकली. आणि लगेच इकडे परत रम्या आणि विजयचा सीन घेतला आहे. रम्या कॉफी पित असते तेव्हाच तिला विजयचा कॉल येतो आणि ती खूप चिडते आणि तसाच कॉल घेते त्याचा. नंतर विजय म्हणत असतो, काय सुरू आहे. ती म्हणत असते, काय असणार. नंतर विजय म्हणत असतो, स्पेशल व्यक्तीसाठी वेळ थोडा काढावा लागतो. इकडे काव्या बाजूला फोन घेते आणि तिला चीड येते. ती म्हणते, व्हेरी गुड, स्पेशल व्यक्तीसाठी म्हणालात त्यामुळे. नंतर विजय म्हणत असतो, अहो पण मला एक सांगायचं होतं की मी तुमच्याबद्दल रोजच माझ्या आईबाबांना सांगत असतो, त्यामुळे ते खूप खुश आहेत आणि त्यांना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे
आज किंवा उद्या मी त्यांना घेऊन येईल. रम्या म्हणत असते, काय ते इथे आहेत का, आलेले आहेत का? विजय म्हणत असतो, नाही, पण त्यांना एक कॉल केला तरी ते येऊ शकतात. इकडे रम्या कशी तरी तयार होते आणि विजय पण म्हणत असतो, मला ना तुमच्या त्या कॉफीबद्दल सांगायचं होतं. ती कॉफी मी रोज प्यायला लागल्यामुळे माझ्यामध्ये खूप छान बदल झाले आहेत आणि खरंच तुम्ही खूप छान आहात, तुमचा स्वभाव पण, त्यामुळे मला ना तुम्ही खूपच आवडता. इकडे इकडे रम्याला काही हा विजय पर्सनली आवडत नसतो, पण तरी पण ती त्याच्यासोबत बोलत असते. नंतर नंदिनी आणि मानिनीचा सीन घेतला आहे. नंदिनी बाहेरून आल्याच्या नंतर तिचे एवढे पाय दुखतात तरी पण तिने स्वयंपाक बनवलाय. इकडे मानिनी आंघोळ वगैरे देवपूजा करून खाली येते तर ती म्हणते, काय ग बाई नंदिनी, लगेच आली आणि स्वयंपाकाला जुंपली तू? काय ग, थोडा आराम करायचा. पाय कशा आहे ग बेटा तुझे आता? नंदिनी म्हणते, आई अहो थोडेसे दुखतायत पण आता ठीक आहे. इकडे मानिनी म्हणत असतात, काय ग बाई, तुझं ते वजन कमी करण्यामुळे किती हाल होत आहेत. नंदिनी म्हणते, अहो आई, पण यांनी ना खूपच मनावर घेतलं, त्यामुळे मला पण आता व्यायाम करायची आवड निर्माण झाली. लगेच वसुआत्या येते आणि वसुआत्या म्हणते, काय ग बाई नंदिनी, मी 4-5 दिवस झाले ऐकते तुझं वजनाबद्दल आणि आपण बाया आहोत ग, त्यामुळे आपलं वजन काय वाढतच राहणार आणि एवढं काय आहे त्यामध्ये. नंतर नंदिनी म्हणत असते, अहो पण वजन कमी केल्यामुळे आपण सुंदरही दिसतो आणि निरोगी पण राहतो. वसुआत्या म्हणत असते, अगं काय ग बाई, ते जीवाचं खूळ डोक्यामध्ये घेऊन बसलीये. नंदिनी म्हणते, असं नाही वसुआत्या, पण हे जे सांगतायत ना ते मला आता पटायला लागलंय. वसुआत्या म्हणत असते, बघ बाई तुझं तुला करायचंय ना कमी कर, उगाच मला धडे नको देत बसू. वसुआत्याला खूप राग येत असतो नंदिनीचा आणि खरं तर वसुआत्यानेच नंदिनीचं आयुष्य बर्बाद केलं होतं, कारण तिला पार्थसोबत लग्न करायचं होतं, पण वसुआत्याने ते दीपक मध्ये आणला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. पण आता हे लग्नानंतर होईलच प्रेम, त्यामध्ये पण जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि काव्या एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आणि खूप छान ट्रॅक दाखवत आहेत आता सगळे. नंतर पार्थ आणि काव्या घरी येतात तर काव्या खूप खुश असते आणि पार्थ पण खूप खुश असतो. ती म्हणत असते, पार्थ, फायनली तुमच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. इकडे रम्या येते आणि तिला काही बरं दिसत नाही, त्यामुळे पार्थला समजतं की हिला काही आवडलेलं नाही की काव्या गाडी शिकतीये. तर नंतर काव्या म्हणते, अगं बाई रम्या, तू मला उगाचच भीती घालून दिली होती. कालच्यापेक्षा आज माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे ना, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय आणि गाडी पण एवढी छान चालवता आली मला. रम्या म्हणत असते, हो का, छानच झालं मग. अगं मी तुला पार्थला काही होऊ नये म्हणून सांगितलं होतं, मला तुझं काही घेणं देणं नव्हतं. काव्या थोडी चिडते आणि म्हणते, पार्थची काळजी घ्यायला मी आहे ना, तू कशाला उगाच त्यांची काळजी करते. नंतर परत त्यांनी नंदिनी आणि जीवाचा सीन घेतला आहे. नंदिनी खूप शान आणि शांत झोपलेली असते. नंतर जीवा तिथे येतो आणि तिच्याकडे खूप बघत असतो की किती निरागस दिसते माझी बायको, आणि ती खरंच खूप शांत झोपली आहे. नंतर जीवा म्हणत असतो, त्याला आठवत असतं त्यांनी दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले क्षण आणि नंदिनी त्याला प्रत्येक वेळी किती छान पद्धतीने हँडल करते. नंतर जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो तिच्याजवळ बसून म्हणत असतो, अगं नंदिनी, मला कळतोय तुझा त्रास, पण ना तुला आता थोडा त्रास होईल, पण आपण जे करतो ना पहिले आपल्याला ते अवघड वाटतं आणि जे सोपं वाटतं ना ते आपल्या काही काळच टिकत असतं, पण जे अवघड वाटतं ते आपल्याला खूप लांबपर्यंत घेऊन जातं. आणि मला तू अशीच आयुष्यभर हवी आहेस आणि तुला आयुष्यभर निरोगी आयुष्य भेटावं म्हणून मी सगळे प्रयत्न करतोय. आणि जीवा म्हणत असतो, तुला आता माझा रागही येत असेल, पण उद्या तुलाच असं वाटेल आरशात बघताना, भीती वाटायला नको, तू सुंदर दिसायला लागली ना तर तुलाच असं वाटेल हे फक्त जीवामुळे मी करू शकले. आणि इथेच त्यांनी आजचा भाग संपवला आहे. नंतर उद्याच्या भागामध्ये पार्थ आणि काव्या खूप छान सेल्फी काढत असतात आणि एकमेकांना
बोलत असतात आणि पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, नवरा बायकोने ना रात्री एकमेकांसाठी खूप छान वेळ द्यायला हवा. इकडे नंदिनी पण रात्री उठून खाली आलेली असते आणि व्यायाम करायला पण लागते.